अलकनंदा, काय ठरवलंयस तू? आपण लग्न करूया हेच म्हणतोय मी. उत्तर दे ना. लग्न हो करेन ना. तुम्ही जे काम करताय ना ते काम सोडलं की मग लग्न करेन. तुम्हाला कळतंय का हा मार्ग चुकीचा आहे. चुकीचं? अगं पैसे कमवण्यासाठी हे करावंच लागतं. अगं सगळं जग करतंय. सगळं जग करत असेल पण तुम्ही हे करताय ना हे मला मान्य नाही. आणि तुम्ही हा असा कमवलेला पैसा मला नकोय. हा पैसा सुख देत नाही, आयुष्य उद्ध्वस्त करतं. आयुष्य. अगं असं नाहीये अलकनंदा. अगं पैसा हा पैसा असतो. तो कोणत्याही मार्गाने आला तरी तो सुख देतोच. आणि जग असंच चालतं. जग चालत असेल पण मला नाही चालायचं त्या मार्गावर. थांब. हा दागिना एकदा घाल, मग बघ. हा दागिना सुद्धा तुम्ही चोरी करून आणला असेल. मला असा चोरीचा दागिना नकोय. अगं पण एकदा घालून तरी बघ, काहीच होणार नाही. नाही म्हणजे नाही. तुला माझी शपथ. फक्त माझ्यासाठी एकदा घाल. नंतर तुला नाही आवडलं तर काढून टाक. एवढंच हवं होतं मला. मोह नावाचं चुंबक तुला आकर्षित करायला लागलंय अलकनंदा. शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अलकनंदा, अगं तुला जखम तर नाही झाली ना? कोणी मारला हा दगड? तेच कळत नाहीये कोण मारत असेल. खरं सांगू का, काल रात्री सुद्धा मलाही असाच कोणीतरी दगड मारला, पण जखम नाही झाली. अरे तुझ्याही डोक्याला जखम नाही झाली. कोण करत असेल हे? अख्ख्या गावाला त्रास देऊन ठेवलाय माणसं. बरं ते जाऊ दे. तुला हा दागिना आवडला ना? अलकनंदा, विनायकने दाखवलेला मोह तू स्वीकारलास, मान्य केलास. तुझ्या मनामध्ये माझ्यासाठी हलकीशी जागा बनवली. तू मला आत येऊ नये म्हणून आतापर्यंत जे दरवाजे बंद ठेवले होतेस, आज ते थोडेसे उघडलेस. आता मी तुझ्या मनात, तुझ्या निर्णयात, तुझ्या सत्वात शिरू शकतो आणि शिरलोच. स्वामींनी मला थांबवण्याचं आव्हान दिलं, पण आता स्वामीच ठरतील. तू मला मार्ग दाखवलास. आता तुझ्या आयुष्याचं चाक मी फिरवणार अलकनंदा. नाम से भक्त इतके तकलादू आहेत ना त्यांची भक्ती की कली देणं सहजपणे आम्हाला कली घेऊ शकेल. आमच्या भक्तांची कसोटी लागणार आहे. लागू दे. जो कसोटीवर खरा उतरतो तोच खरा भक्त. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. काय झालं? थांबा मी हळद लावते. नाही नको. स्वामी करतील ठीक. अहो
त्याचं काय झालं, मी ना रस्त्याने चालत होते आणि ना एवढा मोठा दगड होता, मला दिसलाच नाही हो, आणि ठेच लागली आणि रक्त यायला लागलं. लोक पण ना दुसऱ्यांचा विचारच करत नाही. असं कोणी रस्त्यात दगड ठेवतं का? माझं बोट मोडलं असतं तर दुखापत झाली असते ना त्याला. तू करतेस का लोकांचा विचार? काय का हा? नाही. हा? तुला ठेस लागल्यावर तू तो दगड बाजूला केलास का? नाही ठेवला स्वामी. अहो एवढं दुखत होतं की लक्षातच आलं नाही ते. पण मला हे सांगा, असं कोणी मोठे दगड ठेवतं का? हा? दुसऱ्यांचा विचार करायला हवा ना, हवा की नाही? किती लागलं ते मला. बाळा एक काम कर, आज जा. जशी आज्ञा स्वामी. काय रे बाळ्या, गोणी जोडे का? हो स्वामी. कपिल एक काम कर, ही गोणी आमच्या पायाशी ठेव. मी? हो तोच. हा. काय ग, जड होती का गोणी? जड? फार जड आहे. हो हो. हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा? प्रत्येकाच्या मनात दुःखाचं, संकटांचं, यात्रांचं ओझं आहे आणि तेच त्यांना जड झालंय. आणि त्यांचं सगळं लक्ष ते ओझं वाहण्याकडे लागलंय. आणि अशात दुसऱ्यांकडे लक्ष जात नाही, दुसऱ्यांचा विचार केला जात नाही, सवणच मिळत नाही. हाच कलियुगाचा परिणाम. कली प्रत्येकाला असं ओझं देतोय, म्हणून प्रत्येक जण फक्त स्वतःपुरता विचार करतोय. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. म्हणा, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, हे कसं शक्य झालं? नामस्मरणामुळे. कलियुगात कलीचा प्रभाव कमी करण्याकरता एकमेव उपाय तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. अरे भगवंताचं नामस्मरण केल्याने तुमच्या मनातलं दुःख, यातना, कष्ट यांचं ओझं हलका करण्याकरता भगवंत स्वतः मदत करणार. अरे भगवंताचा हात धरला की तुम्ही दुसऱ्यांचा विचार करता आणि भगवंत तुमचा विचार करता. विनायक, यमुना, सूर्यराव फक्त स्वतःपुरता विचार करणारे. आणि आमची फक्त अलकनंदा अशा लोकांच्या गर्दीत अडकली आहे. तिने जर आमचा हात सोडला तर ती देखील अशीच बनण्याचा धोका आहे, तिच्या लक्षात येत नाहीये. बाबा, बरं वाटतंय ना? काय ग हे? हा? कुठे गेली होती सुंदरायला आता? अगं आई, दुखतंय ग. तुला काय वाटलं मला काही कळणार नाही? आईला विनायक रावांबद्दल कळलं की काय? आता काय करू मी? सगळं कळलंय मला. दिवसभर नुसतं उंदडत राहायचं. हा, म्हणजे नाईलाजाने तुझ्या बापाची सेवा मलाच करावी लागणार. मोलकरी नाही का मी तुझी? हा, म्हणजे विनायक रावांबद्दल तिला काही कळलेलं नाहीये. बरं झालं. बोल, कुठे गेली होतीस उंदडायला? हा, नक्कीच त्या स्वामींच्या स्थानावर रमली असशील. अगं, काय फायदा आहे तिकडे जाऊन? हा, तुझ्या त्या स्वामींना पाजर फुटणार नाही.
इकडे बघ, तुझा बाप खंगत चाललाय, त्याचं काहीच नाही तुला. बाबा बाबा काय होते? अलकनंदा, मी आता वाचेल असं नाही वाटत का? मी आता मारणार. बाबा अहो तुम्हाला असं काही होणार नाही. स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. तुम्ही असं अभद्र बोलू नका ना बाबा. नाही ग पोरी, अगं मला जगायचं आहे ग. तुझं लग्न करायचंय, तुझा संसार बघायचाय, आठवण घ्यावायचे. मी आता वाचन असं नाही वाटत ग. काही कर, चोरी कर, दरोडा टाक, पण पैसे जमाले. मला वाचव ग, वाचव. मला मारायचं नाही ग. मला जगायचंय पोरी. मला बाबा तुम्ही काळजी करू नका. स्वामी आहेत ना, ते सगळं ठीक करतील. अगं पैसा हा पैसा असतो. तो कोणत्याही मार्गाने आला तरी तो सुख देतोच. आणि जग असंच चालतं. विनायकराव बोलतात तेच खरे. पैसा हा कुठल्याही मार्गाने आला तरी चालेल. पैसे आले तर बाबांचे उपचार होतील, बाबांचा जीव वाचेल. आणि मुलगी म्हणून मी एवढं सुद्धा जर नाही ना करू शकले तर काय उपयोग माझ्या या जन्माचा. नाही नाही, मी सांगणार आहे विनायकरावांना, मला बाबांच्या उपचारासाठी पैसे द्या. बाबांच्या जीवापेक्षा कुठलीही तत्व मोठी नाही माझ्यासाठी. हा झाला माझा पहिला वार, मोहाचा पहिला घाव. आता स्वामींची भक्त अलकनंदा माझ्या अंमलात आहे. कली ओझं वाढवतो, दुःखाचं, भीतीचं ओझं. मनावरचं ओझं वाढतंय. मन तर फरकटतच, पण बुद्धी काम करणं बंद कर. ज्याला करण्याच्या बाबतीत घडलाय, तिने आमचा हात धरला होता, तो सोडत चाललाय. कारण कलीने तिला श्रीमंत, सुखी असं सूर्यराव नावाचं मृगजळ दाखवलंय. पण मृगजळ फसवा असतं याची तिला कल्पना नाही. शिव शंकर शंभो. लक्षात ठेवा, वाड्याच्या बाहेर कडक पारा ठेवा. गावातला एकही माणूस वाड्याच्या जवळपास आला नाही पाहिजे. आणि जर का कोणी असा येताना दिसला तर मी त्याची चामडी सोलून काढेन. सगळ्या शिपायांना सांगा, हा माझा आदेश आहे. जशी आपली आज्ञा सरकार. याची मी इतकी वर्ष लपवलंय, ते जर जगासमोर आलं तर माझा सगळा डोलारा, सगळं साम्राज्य क्षणात कोसळेल. एक म्हातारा वयस्कर माणूस येईल, त्याच्या हातामध्ये पिशवी असेल, त्याला आतमध्ये सोडा. दुसरा माणूस आला नाही पाहिजे. हो हो, जा तुम्ही. सूर्यराव सरदारांचं काहीतरी मोठं रहस्य. मी शिपाई असून मला घरात पाय ठेवू देत.
गावातल्या लोकांनाही नाही. कायम दार बंद. फक्त तो एकच माणूस जातो आणि येतो. काय गोळ बंगाले भगवंतालाच ठाऊक. विनायकरावांकडे पैसे मागायलाच हवे. एकदा बाबा बरे झाले की मग मीच लग्नाचा विषय काढेन आणि स्वामींनाही सांगेन. मग सगळं नीट होईल. हा एवढा सुंदर गुच्छ इथे कोणी टाकला असेल? कुणाकडून पडला असेल का? अरे हा गुच्छ कुठे गेला? नाही नाही, मलाच भास झाला असेल. हा गुच्छ आत्ताच मला मागे दिसला. इथे कसा आला? हे असं का होतंय माझ्या बरोबर? यात न पडलेलंच बरं. मी माझ्या कामाला जाते. गुच्छ हवाय ना? स्वामी, तुम्ही गंमत करताय का माझी? अगं गंमत तू स्वतःची करतीयस. तुला गुच्छ हवाय ना? मग घे की. शिव शंकर शंभा. स्वामी, हा काय प्रकार? मला भास होतोय की हा कसला खेळ आहे. हा गुच्छ म्हणजे मृगजळाचं प्रतीक आहे. विनायक आणि विनायकचा शुभचिंतक तुला असंच मृगजळ दाखवत आहेत. विनायक चुकीच्या मार्गाला चाललाय आणि तू त्याचं समर्थन करतेस. पापाच्या कमाईने स्वतःच्या वडिलांचा आजार बरा करायला निघालीस. अगं त्या कमाईने रोग बरा नाही होणार, तो आणखीन वाढेल. पण स्वामी, तो सूर्यराव आयुष्यभर पाप करतोय तरी तो सुखात राहतोय. आणि मी एवढं चांगलं वागते, पुण्य करते, पण माझं भलं होतच नाहीये. मग या अशा चांगुलपणाचा काय उपयोग? चुकीचा विचार करू नकोस. चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस. चांगुलपणा सोडू नकोस. कली तुझ्यावर स्वतःचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतोय तसं होऊ देऊ नकोस. पण बाबांची तब्येत खूप खराब होते आणि त्यांना वाचवण्यासाठी मला जे काही करावं लागेल ना, मी ते सगळं करेन. या मार्गावर जाशील तर पुढे काटेच मिळतील. शिव शंकर शंभा. बाबा धीर सोडू नका आता. मी चाटणच उघडते. ते घेतले की तुम्हाला बरं वाटेल. आई आई, अगं उठ ना गं, बघ ना बाबांना काय होतंय. झोपू दे का? विनायकराव आज आलेच नाही. ते म्हणाले होते पैसे मिळतील, पण अजून पैसे मिळाले नाही. गावात वैद्य नाही आणि आता बाबांना वाचवायला माझ्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. स्वामी, आता तुम्हीच मार्ग दाखवा. बाबा, तुम्ही धीर सोडू नका. हे चाटण घ्या, तुम्हाला बरं वाटेल. एवढ्या रात्री कोण दरवाजा ठोठावतंय? हे अलकनंदे, बघ कोण आहे ते.
अलकनंदा कुठे आहे माझी अलकनंदा? विनायकराव, तुम्ही मद्य पिऊन आलाय, तेही एवढ्या रात्री इथे? हो, आलो मी पिऊन. खूप पैसा आहे माझ्याकडे, खूप पैसा. आपण दोघं आता मिळून मौज करायची. मी तुझा होणारा नवरा आहे ना, आहे ना?